प्रॅक्टिससाठी तुम्ही फक्त उत्तरपत्रिकाच लिहायला पाहिजे किंवा प्रश्नोत्तर स्वरूपात लिहायला पाहिजे असं काही नाही. आज समजा न्यूजपेपरमध्ये एखादी गोष्ट महत्त्वाची बातमी किंवा मागचे बरेच दिवस 4 दिवस एका गोष्टीवर काहीतरी ॲनालिसिस येते न्यूज होते. तर भूसंपादन विधेयक आहे, त्याच्यावर बरीच चर्चा संसदेत चालू आहे. भूसंपादन विधेयक असं टायटल टाकायचं ना, आपल्याला जे काही येते आपण ते काही वाचलं 300 शब्दात 250 शब्दात लिहून काढायचं. त्यात प्रॉब्लेम्स काय आहेत, त्याचे सोल्युशन्स काय आहेत, सध्या काय गुंतवणूक हे लिहून काढायचं. मुद्दा असा आहे की लिहिण्याची प्रॅक्टिस करायची म्हणजे तुम्ही क्वेश्चन पेपरची प्रॅक्टिस करायला पाहिजे. क्वेश्चन पेपरची प्रॅक्टिस तुम्ही त्यावेळी करायला त्यावेळी तुम्हाला असं वाटतं की आपलं कंटेंट तयार आहे आणि ॲनालिसिस झालेलं आहे आणि मग आता आपण करू शकतो त्यावेळेस करा. पण लिखाण थोडं 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 चालू राहू, फक्त वाचत बसू नका असं मला वाटतं. एसे प्रिपरेशन बद्दल मी त्यांना जे सांगितलं तेच असं करायचं की एसेची प्रॅक्टिस सेम असेच. माझा एक रूम पार्टनर होता, दररोज एक विषय माझ्याकडून घ्यायचा आणि त्या विषयावर तो काय तयार करायचा, स्केलेटन तयार करायचा, 6-8 पॉईंट्स फक्त लिहून काढायचे. म्हणजे समजा आता मी भूसंपादन विधेयकाचंच उदाहरण दिलं तर भूसंपादन विधेयक याच्यावर तोडगा काय असा एसे समजा विचारला, किंवा स्मार्ट सिटीज, डू वी नीड स्मार्ट सिटीज ऑर स्मार्ट विलेजेस असा एसे आहे. स्मार्ट सिटीज फक्त स्मार्ट सिटीजच आपल्याला पाहिजेत का, विलेजेसचं काय, स्मार्ट विलेजेस नको आहेत का, असं आपला आपणच एसेचा टॉपिक तयार करायचा आणि मग लिहायचं. मग स्मार्ट सिटीज काय, स्मार्ट सिटी योजना काय, त्याच्यामध्ये काय होऊ शकतं, आताच्या शहरांचे प्रॉब्लेम्स काय ते कशामुळे झालेले आहेत, जगभरात काही वेगळे प्रयोग शहरांच्या बाबतीत होत आहेत का, हडप्पन सिव्हिलायझेशन पासून आपण सुरुवात करू शकतो. आताच्या मिनिस्टरला तसा पेपर प्रश्न होता, पहिलाच प्रश्न जीएसच्या पहिल्या पेपरमध्ये होता की हडप्पन सिव्हिलायझेशन मध्ये जे शहरीकरण झालं होतं त्या शहरीकरणाच्या आताच्या अर्बनायझेशनच्या पॅटर्न विषयी काय म्हणजे इन्फ्लुएन्स कसा, भूमिगत म्हणजे अंडरग्राउंड सिवेज किंवा ह्या सगळ्या गोष्टी होत्या, त्या सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या होत्या त्या आपण आज वापरतो. म्हणजे तिथून आपण स्मार्ट सिटीज म्हटलं तर आपण हडप्पन सिव्हिलायझेशन पासून सुरुवात करूया. ज्यावेळेस आपण असा विचार करायला लागू ना त्यावेळेस आपल्याला हिस्ट्री, पॅरलल एक्झाम्पल्स, जगभरातली उदाहरणं अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला डोक्यात यायला लागतात. त्या लिहून घ्यायच्या आणि एकदा लिहून घेतल्या की मग त्याचा लॉजिकल सिक्वेन्स लावायचा. आता साधारणतः कसं आहे की तुम्हाला एसे ज्यावेळेस लिहायचा आहे त्यावेळेस एसेमध्ये आतापर्यंत असं होतं की 200 मार्काला एसे होता आणि 3 तासात एकच एसे लिहायचा. आता असं केलं त्यांनी की 150 3 तासात 2 एसे लिहायचे. साधारणतः एसेला तुमच्याकडून एक्सपेक्टेड आहे 700-800 शब्द किंवा 1000 शब्दांपर्यंत तुम्ही लिहावं. 2000 शब्दांचे 1000 शब्दांचे 2 एसे लिहावे. 1000 शब्दांमध्ये एसे लिहिण्यासाठी आपल्याला किती पॉईंट्स लागतील आणि कुठल्या कुठल्या गोष्टीवर आपण विचार करू शकतो. कुठलाही एक टॉपिक घेऊन त्याच्यावर ब्रेनस्टॉर्मिंग जो एक प्रकार असतो तो करायचा, वेगवेगळ्या त्याच्या अँगलचा विचार करून ठेवायचा आणि मग एसे लिहायचा. आणि त्या ब्रेनस्टॉर्मिंग करायला कमी वेळ द्यायचा. म्हणजे समजा एसे लिहायचा आहे आपल्याला 3 तासामध्ये, तर 1.5 तासामध्ये आपल्याला एक एसे लिहायचा. आता 1.5 तासामधला अर्धा तास किंवा 20-25 मिनिटं आपण विचार करायला द्यायचा. जर इन केस तुम्ही फुल एसे रायटिंगची प्रॅक्टिस करत असाल तर मी सांगतोय की अर्धा तास विचार करायला 1 तास लिहायला. मग आता 1 तास लिहायला दिला तर तो पुरेल का, हे परत तुमच्या इंडिव्हिज्युअल स्टाईलवर अवलंबून की तुम्हाला लिहायला किती वेळ लागतो, तुमचा लिहायचा किती स्पीड आहे. कदाचित तुमचा लिहिण्याचा स्पीड हळू असेल तर तुम्हाला मग विचार लवकर करायचा स्पीड वाढवायला पाहिजे, म्हणजे विचारांचा स्पीड वाढवायला पाहिजे. कमी वेळात विचार करून मुद्दे काढून मग लिहित असायचं. म्हणजे शेवटी परीक्षेमधलं नियोजन असं करता येईल, परंतु परीक्षेच्या आधीची तयारी जी म्हणतोय की विषय घ्या त्याच्यावर स्केलेटन तयार करून ठेवा, वेगवेगळे पॉईंट्स काढून ठेवा आणि एसेच्या पेपरला जायच्या आधी फक्त ते पॉईंट्स रिवाइज करून जायचं, वाचून जायचं, जेणेकरून तिथं गेल्यानंतर एसे वेगळे पॉईंट्स विचार करत बसण्याची गरज नाही. तुमच्याकडे ऑलरेडी काही कोटेशन्स असतील, काही कवितांच्या ओळी असतील तर ते फायदा असेल. पण त्या कवितांच्या ओळी जबरदस्तीनं त्यात घुसाडले असं वाटायला नको, किंवा कोटेशन काहीतरी वेगळं आणि तुम्ही लिहिताय ते वेगळं असं व्हायला नको. हे रिलेव्हंट असायला पाहिजे. तर रिलेव्हन्स कधी आपल्या लक्षात येईल, आपण विचार करायला लागू त्यावेळेस आपोआप रिलेव्हंट एखादं कोटेशन तुम्हाला आठवतंय. म्हणजे बिफोर हँड ते आठवून तयारी करून स्केलेटन करून ठेवलेलं असेल तर एसे फार चांगले मार्क्स करू शकतो. फ्लो मेंटेन करणं म्हणजे काय, तर मुद्दा असा आहे की आपण सुरुवात करतो आणि एका हळूहळू शेवटाकडे जात असतो. म्हणजे कुठेतरी सुरुवात आणि कुठेतरी शेवट, त्याच्यामधले जे पॉईंट्स असतात ते लॉजिकली यायला. फ्लो म्हणजे काय, तर लॉजिकली मांडणी होणं सगळ्या मुद्द्यांची. तुम्हाला जे मुद्दे माहिती आहेत त्या मुद्द्यांची हा पहिला मुद्दा, त्याच्यानंतर दुसरा, त्याच्यानंतर तिसरा, त्याच्यानंतर चौथा, अशी मांडणी होणं. म्हणजे काय की स्मार्ट सिटीज विषयी जर मला लिहायचं असेल तर मी थेट स्मार्ट सिटीज काय आहेत असं लिहून चालू केलं तर काय पॉईंट राहणार नाही. स्मार्ट सिटीज काय आहेत असं इथूनच चालू केलं तर काय पॉईंट राहणार नाही. मला कदाचित थोडंसं बॅकग्राऊंडला जाऊन हडप्पन सिव्हिलायझेशन किंवा हिस्ट्रीमध्ये किंवा मग स्मार्ट सिटीजची योजनाच मुळात का काहीतरी कारण असेल ना.
मला सांगा, कुठलीही गोष्ट घडते त्यावेळेस त्याच्या मागे काहीतरी कारण असतात. कुठलाही डिसिजन घेतला जातो त्यावेळेस काहीतरी कारण असतात. त्या कारणांच्या मुळात जर आपण गेलो, कारणांच्या शोधात जर आपण गेलो, तर आपल्याला आपल्या उत्तराची इंट्रोडक्शन सापडते. स्मार्ट सिटीची योजनाच का काढावी लागली वर सरकार? याचाच अर्थ असा होतो की आताची सिटीज आहेत त्या स्मार्ट नाही. ऑब्वियसली म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत, बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत. पण ते प्रॉब्लेम्स काय आहेत? रेग्युलर आपण सिटीमध्ये राहतो, आपल्याला काय दिसतं आजूबाजूला, म्युनिसिपॅलिटी कशी काम करते, या सगळ्यांचा विचार करायला लागलो की आप आपल्याला इंट्रोडक्शन मिळाली किंवा सध्या या सिटीजमध्ये प्रॉब्लेम्स आहेत, म्हणून मग ही स्मार्ट सिटीजची योजना आली. आणि त्याच्यानंतर मग स्मार्ट सिटीजमध्ये काय करता येईल, काय करण्याचं प्रपोज्ड आहे, आणि मग स्मार्ट सिटीज नुसत्या करून उपयोगाचं आहेत का, त्याच्यामुळे मायग्रेशन थांबेल का, स्मार्ट विलेजेस बद्दल काय करावं, आपोआप तो फ्लो येत जातो. म्हणजे तुम्ही आधी मुद्दे काढून घ्या, एक मुद्दे काढून घ्या, आणि त्याच्यानंतर कुठला मुद्दा आधी पाहिजे, कुठला त्याच्यानंतर, हे आपोआप तुमच्या लक्षात. याची प्रॅक्टिस तुम्ही करायला लागला, एकदा मुद्दे काढून लिहून करायला लागला की त्याच्यानंतर तुम्हाला ते मुद्दे डोक्यातच आपोआप अरेंज व्हायला लागतात आणि मग तो फ्लो मेंटेन. म्हणजे समजा एखाद्या 150 शब्दांचं उत्तर लिहायचं, तर त्याच्यामध्ये फ्लो, त्याच्यासाठी आपण ब्रेनस्टॉर्मिंग करायचं का, 150 किंवा 200 शब्दांचं उत्तर असेल तर 30 सेकंद, किंवा तुम्ही जर प्रश्न वाचून 5 सेकंद थांबला तर तो फार मोठा वेळ लागतो. परत एकदा कधीतरी एक शांत बसला ना की एखादा प्रश्न घ्या आणि वाचा, आणि 30 सेकंद टाइम लावून त्याच्यावर विचार करा. तुमच्या लक्षात येईल की 30 सेकंदामध्ये तुम्हाला बराच विचार करता येतो आणि बरेचसे मुद्दे तुम्हाला काढता येतात. पण आपण काय करतो, प्रश्न दिसला की ते सिग्नलला कसं असतं, सिग्नल असा गाड्या घेऊन उभा असतात, सिग्नलला तुम्ही बघितलं, सिग्नलला रेडचा ग्रीन झाला की लगे एकदम निघाले. तसं आपलं ते प्रश्न दिसला, वाचला की आपण लिहायला चालू करतो. आपण थांबतच नाही, प्रश्नापाशी थोडासा विचार करायचा, प्रश्नापाशी थांबून थोडासा विचार केला की आपोआप इंट्रोडक्शन, मध्य आणि शेवट तुम्हाला सापडतो. विचार करायचा. एकच पुस्तक जास्त वेळा वाचा. म्हटलं जे तुम्हाला सिनियर, तुम्हाला जे अभ्यास आधी केलेले आहेत, पास झालेले आहेत, त्यांना माहिती असते साधारणतः कुठल्या पुस्तकावर. एक गोष्ट अशी आहे, या सगळ्या अभ्यासामध्ये आपण काय करतो की 80% सिलेबस, साधारणतः 70% सिलेबस ज्या पुस्तकामधून कव्हर होतो ती पुस्तकं आपली बेसिकची पुस्तकं आहेत, आणि केवळ 20% सिलेबस ज्या पुस्तकातून कव्हर होतो त्याच्यासाठी त्या पुस्तकाच्या मागे आपण सुरुवातीलाच धावायचं नाही. आपण आपला बेस पक्का करायचा. म्हणजे बेसिक एनसीईआरटीची पुस्तकं प्लस समजा बिपिनचंद्र आहे किंवा स्पेक्ट्रमचं हे आहे पुस्तक, ते पुस्तक आपण वाचलं इतिहासासाठी, की मग ग्रोव्हरकडे जाताना आपण हे आपलं एनसीईआरटी आणि बिपिनचंद्र आणि हे पक्क पाहिजे, तर मग आपण ग्रोव्हरकडे जायचं. ग्रोव्हरच्या पुस्तकाला आपण लगेच सुरुवातीलाच नाही, त्यातले पण प्रश्न विचारतायत म्हणून गेलो तर इकडचा जो बेस आहे तो हरवून जातो. मुद्दा काय, एकच पुस्तक तुम्ही जास्ती वेळा वाचलं तर ते पक्क होईल, त्याला जास्ती वाचण्याची गरज नाही. आणि मग व्हॅल्यू एडिशनसाठी तुम्ही दुसरी पुस्तकं वाचा. कुणीही सांगितलं हे पुस्तक नवीन आलंय किंवा हे मी वाचलं, जनरली असं पास झाल्यानंतर लिस्टच देतात लोक की मी हे पण वाचलं, मी हे पण वाचलं, मी ते पण वाचलं. ऐकू नका, जी बेसिक पुस्तकं आहेत ती वाचा, आणि त्याच्यानंतर तुम्हाला वेळ असेल तर व्हॅल्यू एडिशन म्हणून ती पुस्तकं वाचा. नाहीतर आपण सगळंच वाचायच्या नादात आपल्या काही लक्षात राहतं. सगळी पुस्तकं आपण विकत आणून ठेवतो, आपल्या डोक्यावर बर्डनही येतं की इतकी पुस्तकं मी कधी वाचणार, इतिहासाची 5-5, 6-6 पुस्तकं मी कधी वाचणार, इकॉनॉमिक्सची 5 पुस्तकं मी कधी वाचणार. एक पुस्तक घ्या, ते पक्क करा, आणि ते झाल्यानंतर दुसऱ्याकडे जा. किंवा समजा एखाद्या पुस्तकातला एखादा चॅप्टर तुम्हाला फारच अवघड जातोय, दुसरीकडे सोपा दिला असेल तर तेवढा चॅप्टर बघून समजून घ्या आणि मग त्या पुस्तकाकडे. असं साधी गोष्ट. भरमसाठ पुस्तकं विकत घेऊच नका. आपण कधी प्लॅनिंग करतो 1 महिन्याचं, राईट? 1 महिन्याचं प्लॅनिंग केलं, पण आपलं थोडंसं पुढे पाहणार होतं, त्यामुळे प्लॅनिंग मागं पुढे झालं तर त्याने फ्रस्ट्रेशन यायचं कारण, प्लॅनिंगचं एक्झिक्युशन जर गडबड होत असेल तर थोडंसं वाईट वाटायला पाहिजे. एक म्हणजे काय आहे की वेगवेगळ्या लेवलवर प्लॅनिंग करतो आपण. एक म्हणजे एका दिवसाचं प्लॅनिंग, आज काय करणार त्याचं प्लॅनिंग असतं आपलं, मग आठवड्याचं प्लॅनिंग असतं, आणि मग महिन्याचं प्लॅनिंग असतं. कदाचित आज दिवसभराचं प्लॅनिंग एखाद्या वेळेस बिघडलं, रोजच प्लॅनिंग बिघडून नाही, एखाद्या दिवसाचं बिघडलं, समजा रोज बिघडतं काय वेळेस, एखाद्या दिवसाचं बिघडलं तर त्या आठवड्याच्या प्लॅनिंग मध्ये ते ऍडजस्ट करायला पाहिजे. म्हणजे आज बिघडलंय पण मी उद्या एका वेळ हे करून मी ते आजचं धोरण काढलं असं डोक्यात ठेवायचं. समजा एखाद्या आठवड्याचं बिघडलं ते महिन्याच्या प्लॅनिंग मध्ये ऍडजस्ट करायला पाहिजे. म्हणजे आणि पूर्ण महिन्याचं बिघडलं तर मग थोडं अवघड आहे. एखाद्या दिवसाचं बिघडलं ते वर्षाच्या प्लॅनिंग मध्ये ऍडजस्ट करायचं म्हणलं की पुढच्या वर्षीच ऍडजस्ट करायचं असं. त्यामुळे फार तर एखाद्या दिवसाचं बिघडलं तरी वरचा म्हणजे ऍक्च्युअल
मॅक्रो गोल्स आहेत ते पूर्ण व्हायला पाहिजे. मॅक्रो लेवलला आपण दिवसाचं तासाचं प्लॅनिंग करतो की समजा आज 2 तास अभ्यास करायचा होता, मध्येच ते UPSC पास झाले, 254 वाले रँक आले, त्यांनी लेक्चर देऊन 2 तास खाल्ले, मग आता काय करायचं या 2 तासाचं? तर मग आपण उद्या जास्ती 2 तास अभ्यास करूया. ते आजचे जे 2 तास मी घेतले तुमचे, जे काही प्लॅनिंगमध्ये नव्हते 2 दिवसापूर्वी तुमच्या, ते 2 तास तुम्ही उद्याच्या परवा दिवसाच्या प्लॅनिंगमध्ये भरून काढायचे. म्हणजे आठवड्याचं तुमचं प्लॅनिंग कॉन्स्टंट राहायला पाहिजे आणि एखाद्या आठवड्याचं कधीतरी उठलं तर ते महिन्यामध्ये ऍडजस्ट व्हायला पाहिजे. आणि प्लॅनिंग 100% कधीच कोणाचं यशस्वी होत नाही. टॉपर्स जे असतात देशात पहिल्या आलेल्यापासून ते 1236 रँक ज्यांची कोणाची असेल त्यांचंही कोणाचं पूर्णपणे 100% प्लॅनिंग होत नाही. माझंही झालेलं नाही. मॅक्झिमम प्लॅनिंग यशस्वी करण्याची आवश्यकता आहे. मॅक्झिमम प्लॅनिंग 80% तरी यशस्वी व्हावं. जे ठरवले त्याच्या 80% तरी 70% व्हावे. काहीच प्लॅन केलं नाही तर काहीच होणार. त्यापेक्षा प्लॅन करून 70% होत असेल म्हणून प्लॅनिंग करायचं. तर प्लॅनिंग कधी तुमचं इकडे तिकडे गेलं आणि एकदम टाईट प्लॅन करू नका ना, म्हणजे काहीच तुम्हाला वेळच मिळणार नाही 5 मिनिटं इकडे इकडे व्हायला, असं प्लॅनिंगच करायचं नाही. थोडंसं फ्लेक्सिबल प्लॅनिंग करायचं. UPSC करता MPSC किंवा इतर UPSCचा सिलेबस आणि अभ्यासाचा आवाज इतका मोठा आहे की त्या करताना काही गोष्टी म्हणजे MPSC सारखी परीक्षा आपण करू शकतो. थोडासा फोकसमध्ये शिफ्ट करावा लागतो. म्हणजे UPSC करता MPSC, माझं तर असं झालं, UPSCचा करता MPSC पोस्ट नाही आहे. UPSCचा सिलेबस प्रीचा मेन्सचा सारखा झालाय, बरोबर. प्री आणि मेन्स UPSCच्या सारख्याच आहे, फक्त MPSCला महाराष्ट्रावर थोडंसं फोकस जास्त करावं लागतं. MPSCला आपल्याला नॅशनल आणि इंटरनॅशनल घडामोडी फोकस करावं लागतं. पण याचा अर्थ असा आहे, असं नाही आहे की MPSC करता UPSC करता MPSC देता येणार नाही आणि MPSC करता UPSC देता येणार नाही. दोन्हींचे सिलेबस एकमेकांना पूरक आहे. ओव्हरलॅपिंग होणारे जे भाग आहेत त्याचा, म्हणजे जसं की पॉलिटी आहे किंवा जिओग्राफी आहे, हा ओव्हरलॅपिंग होणारा पार्ट आहे. तर तुम्ही कुठल्याही परीक्षेसाठी अभ्यास म्हणून केला तरी दुसऱ्या परीक्षेला त्याचा फायदा आपल्याला होणार. त्यामुळे तुम्ही त्या परीक्षाही द्या, पण शक्यतो फोकस एका परीक्षेवर असू द्या. फोकस मुळात अभ्यासावर असायला पाहिजे परीक्षेपेक्षा, असं माझं म्हणणं. तुम्ही जर जिओग्राफी व्यवस्थित केलं तर तुम्हाला MPSC मध्ये विचारू दे काय किंवा UPSC मध्ये विचारू दे, जिओग्राफीची उत्तरं यायला. त्यामुळे तुम्ही कंटेंट किंवा अभ्यासावर फोकस करा आणि परीक्षा विमुक्त त्या परीक्षेच्या वेळेपुरता आपण तो अभ्यास करायचा. म्हणजे आता MPSCचा थोडा प्रॉब्लेम MPSCला असा आहे की MPSC ऑब्जेक्टिव्ह झालेले आहे मुख्य परीक्षेमध्ये आणि UPSC आहे ते डिस्क्रिप्टिव्ह आहे. त्यामुळे मग थोडासा ते ऍडजस्ट करायला प्रॉब्लेम होतो. पण फायदा काय होतो तुम्हाला सांगतो, MPSCला थोडी आपल्याला ती ऑब्जेक्टिव्ह माहिती डोक्यात भरून ठेवावी लागते, इन्फॉर्मेशन भरून ठेवावी लागते. त्याचा UPSCच्या GSला प्रचंड फायदा होतो. हे तुम्ही फॅक्ट कितीतरी लिहू शकता. उदाहरणासाठी सपोर्टसाठी इलुस्ट्रेशन म्हणून फॅक्च्युअल गोष्टी इन्फॉर्मेशन लिहू शकता. हे कॉम्प्लिमेंटरी काय आहे हे बघायचं आणि तसा अभ्यास करायचा. आणि ओव्हरलॅपिंग होणारे बराचसा सिलेबस आहे तो एकत्र कव्हर करायचा. म्हणजे MPSC UPSC एकत्र करायला काय नाही. UPSCला थेट असा फायदा नाही. UPSCच्या इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला NCC बद्दल विचारलं जाऊ शकतं. हा एक म्हणजे आपल्या बायोडाटामध्ये एक मोठा विषय असतो NCC किंवा NSS तुम्ही किंवा एक्स्ट्रा करिक्युलर ज्या गोष्टी केलेल्या असतात त्या गोष्टीविषयी ते फार वेगवेगळे प्रश्न विचारला जाऊ शकतो. मला मॉक इंटरव्ह्यूमध्ये एका विचारलं होतं की डू यू थिंक NCC शुड बी मेड कंपल्सरी. NCC सगळ्यांनाच कंपल्सरी करायला पाहिजे. म्हणजे या अशा लेवलचा आपण विचार करून ठेवायचा. NCC तुमचा कुठलाही छंद असेल तो छंद खरं तर तुम्ही जेन्युइनली आता फॉलो करायला पाहिजे. काय होतं सर मला काही छंदच नाही, आता काय करू, काहीतरी लिहायला पाहिजे ना. ते विचारतात ना छंद नसल्यावर तुला कसं काही छंद नाही, असं काही नाही छंद तर नाही. असेल छंद तर मग तुमचा तो खरंच पाहिजे आणि तुम्ही त्यात काहीतरी केलेला असायला पाहिजे, तो तुम्ही फॉलो करत असलेला पाहिजे. माझा ड्रॉइंग कार्टूनचा छंद होता तर मी कार्टून्स काढत होतो, म्हणजे वेगवेगळ्या मॅगझिन्समधून पब्लिश झालेले आहे. मधल्या काळात न्यूजपेपरमध्ये रेग्युलर दर गुरुवारी यायचे, म्हणजे तो छंद मी फॉलो करत होतो. तुम्ही फॉलो करत असाल असे छंद पाहिजे. आणि मग इट इज एक्सपेक्टेड दॅट जर एखादी गोष्ट तुमची हॉबी असेल तर त्या क्षेत्रातल्या सर्वोत्तम गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणजे आता तुमचा NCC छंद तर NCCच्याच रिलेटेड तुम्ही NCC मध्ये जेवढं काय शिकला त्या गोष्टीवर प्रश्न विचारला जाणं अपेक्षित आहे. व्हॉट इज कारगर रेंज, इफेक्टिव्ह रेंज काय आहे, ती बुलेट असते किंवा ती तुम्ही ज्या SLR बंदुकीनं किंवा रायफलनं फायर करता तिचा बोर काय असतो, अशा बऱ्याचशा गोष्टी विचारल्या जातात. तुमच्या लाईन पोझिशन आणि फायरिंग रेंज याच्यामधलं अंतर किती असतं, ह्या ऍक्च्युअल गोष्टी आहेत. आणि आपण ते लक्षात ठेवायला पाहिजे असंही काही नाही, पण लक्षात असलं तर काय हरकत आहे. म्हणजे इंटरव्ह्यूला जायच्या आधी आपण ह्या सगळ्या गोष्टी बघून जायचं. थेट फायदा नाही आहे NCC चा, पण NCC मधून आपण ज्या काही गोष्टी शिकतो त्याचा इम्प्लिमेंटेशन मध्ये थोडाफार फायदा होतो. असला तरी
काय काय मला धर्म रिलिजन असावा की नसावा आता माझंच असतं. There is difference between being spiritual and being religious. म्हणजे you can be spiritual without having any religion. स्पिरिच्युअलिटीचा अर्थ वेगळा आहे आणि रिलिजनचा अर्थ वेगळा आहे. आणि आजपर्यंतचा इतिहास बघितला तर धर्मामुळे जेवढी माणसं मारली गेली, धर्माच्या नावाखाली जेवढी माणसं मारली गेली, तेवढी द्वितीय महायुद्ध, पहिलं महायुद्ध किंवा कुठल्याही लढाया जग पादाक्रांत करण्यासाठी ज्या लढाया झाल्या त्याच्यात सुद्धा मारली गेली. तरीही धर्म पाहिजे. व्हॉल्टेअर नावाचा एक तत्ववेत्ता होता, त्याने असं म्हटलं होतं की if God does not exist, it would be necessary to invent him. जर देव नसेल तर त्याचा शोध लावून त्याला इन्व्हेंट तरी केलं पाहिजे. माणसाला का धर्म आवश्यक असतो किंवा देव का आवश्यक असतो? जनरली असं असतं की आपल्या आयुष्यात सुख कमी, असं म्हणतात सुख पाहता जरा पडे दुःख पर्वता येऊ, तुकाराम महाराज. दुःख जास्त असतं, फ्रस्ट्रेशन जास्त असतं, वाईट वाटतं आपल्याला, अशा गोष्टी जास्त असतात, सुखाच्या गोष्टी कमी असतात. पण या सगळ्या फेल्युअर, फ्रस्ट्रेशन, आजूबाजूच्या वाईट परिस्थिती झुंजताना माणूस कधी कधी स्वतःला कमी पाहतो की बाबा नाही जमणार नाही, जमेल का नाही. कुठल्या तरी एका गोष्टीवर, आणि धर्माची सुरुवात सुद्धा याच गोष्टीतून झाली आहे. काही गोष्टी माणसाला कळत नव्हत्या, काही गोष्टी त्याच्या आकलनाच्या पलीकडे होत्या, आणि मग त्याने त्या कोणीतरी मोठा माणूस, कोणीतरी एखादी शक्ती करते असं समजत म्हणतोय, देव आला, देवपूजा आली, मग ते रिच्युअल्स आले आणि धर्म. तर धर्मातले रिच्युअल्सच फक्त फॉलो केले जातात हे तुम्हाला सांगायची गरज नाही. फॉर एक्झाम्पल जैन धर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये तर भरपूर रिच्युअल्स आहेत. जैन धर्मामध्ये एक रिच्युअल आहे की संध्याकाळी 5च्या नंतर खायचं. ज्या काळात जैन धर्म उदयास आला त्या काळामध्ये असं होतं की लाईटचं काही व्यवस्था नव्हती. आज आपल्याला अशी लाईट आहे, प्रकाश 5 वाजता काय रात्रीच्या 12 वाजताही ब्लड लाईट सारखा प्रकाश नसू शकेल अशा प्रकारची व्यवस्था आहे आपल्याकडे. त्या काळामध्ये रात्री प्रकाश नव्हता. संध्याकाळी 5च्या नंतर काहीतरी रॉकी म्हणजे काय असेल तसं तेल त्याच्यावर ते दिवे लावले जायचे. आणि मग जैन धर्म टोकाच्या अहिंसेवर विश्वास ठेवणारा धर्म. म्हणजे आपल्या जेवण करताना कसलेही प्राणी किंवा जंतू छोटे सुद्धा आपल्या अन्नातून आपल्या शरीरामध्ये जाऊ नये, हिंसा होऊ नये म्हणून संध्याकाळी जेवायचं नाही. रात्री दिसणार नाही, काहीतरी छोटा मोठा कीटक पोटात जाईल, हिंसा होईल म्हणून जेवायचं नाही, असा धर्म. आणि काही लोक अजूनही ते फॉलो करतात. म्हणजे रिच्युअल्स टिकून राहिले, धर्माचा इसेन्स जो असतो तो आपण विसरत चालू. आणि काय होतं की काही लोक फॅनेटिक्स असतात, म्हणजे फंडामेंटलिस्ट. बऱ्याच सगळ्या धर्मात मॅक्झिमम पॉप्युलेशन जे आहे ते फॅनेटिकल नाहीये, फंडामेंटलिस्ट नाहीये, एकमेकांचा आदर करणारे आहे, सहिष्णू आहे. ते दररोज देवळात जातात, ते पाया पडतात, धर्म मानतात. मग आपण काही लोक जे युद्धखोर आहेत किंवा फॅनेटिक्स आहेत त्यांच्यामुळे धर्म नको असं म्हणतो तरीही प्रॉब्लेम आहे. तर इंडिव्हिज्युअल मला सांगितलं तर मी खरं तर कुठल्या देवळात जाऊन कधी पाया पडत. आय फील दॅट कुठल्याही माणसाला मदत करता आली, दॅट्स माय रिलीजन. कुठल्याही माणसाला 2 गोष्टीच्या चांगल्या करता आल्या. धर्म मानावा न मानावा, असावा की नसावा याच्याविषयी माझं मत काही असतं. धर्म असणार आहे हे एक फॅक्ट आहे. आणि आपण काही गोष्टी अशा आहेत की ज्या गोष्टींबद्दल आपण काही करू शकत नाही ॲज अन इंडिव्हिज्युअल. मला माझं मत असू शकतं. हो, ज्याला मराठी टर्मिनॉलॉजीच नाहीये किंवा खूप किचकट आहे त्याच्याऐवजी तो इंग्रजी शब्द वापरला वापरायचं काय हरकत नाही. पण असं नको व्हायला की तुमचं मराठी मीडियमातून सुद्धा इंग्रजी शब्द जास्त दिसायला लागतो. म्हणजे एखादा शब्द, काही शब्द मिस झाले, तुम्हाला आठवलेच नाही टर्मिनॉलॉजी आणि मग तुम्ही नाही, तुमचा परफॉर्मन्सचाच फक्त फरक मार्क्स वरती पडतो. तुम्ही चांगलं परफॉर्म केलं चांगले मार्क्स, चांगलं नाही परफॉर्म करू शकलं. पूर्व परीक्षा सोडली तर मुख्य परीक्षा पूर्ण मराठीतून देता येते, इंटरव्ह्यू पूर्ण मराठीतून देता येतो. तुमच्या शेजारी एक इंटरप्रिटर बसवलेला असतो जो तुम्हाला तो प्रश्न समजावून सांगतो आणि तुमची उत्तर पॅनलला सांगतो. पूर्ण मराठीमध्ये इंटरव्ह्यू देऊन पास झालेली मुलं आहेत. आत्ताचे सुद्धा बॅचलर मुलं आहेत, मराठीमध्ये देता येते. पण असं नको व्हायला की तुम्ही मराठीमध्ये इंटरव्ह्यू देणार इंग्रजीकडे. बऱ्याच वेळा ते इन्सिस्ट काय होतं बघा, मुलाखत घेणारा प्रश्न विचारला, इंटरप्रिटर त्याचा मराठीचा अर्थ तुम्हाला सांगणार
तुम्ही त्याचं उत्तर मराठीत देणार, मग तो इंटरप्रिटर इंग्रजीमध्ये पॅनलला सांगतो. ही जी सर्कस आहे ती सगळी करण्यापेक्षा पॅनलला वाटतं की काय आहे बोला नाही जसं येते तसं बोला, आणि ते समजून पण घेतात की खरंच तिची जेन्युइन अडचण आहे, परंतु त्याला जसं बोलता येतं तसं बोलू द्या, आणि ते समजून घेण्याचा प्रयत्नही करतात. त्यामुळं असं नको व्हायला की तुम्ही मराठी की मराठीतून इंग्रजीकडे दुर्लक्ष, इंग्रजी पण थोडंफार बोलत राहायचं, तर सराव करत राहायचं, बोलण्याची पण प्रॅक्टिस करत राहायचं, आपोआप तुमचं त्याच्यावर थोडासा कॉन्फिडन्स वाढतो. पण मराठीतून पूर्ण इंटरव्ह्यू देत आहे.